सो आज आता आपण बघतो न्यूट्रिशन इन ॲनिमल्स हा 7th स्टँडर्डचा सायन्सचा चॅप्टर 2 आहे. तर आपण पहिले तर चॅप्टर एक्सप्लेनेशन बघणार आहोत, मग त्याच्यानंतर एक व्हिडिओ बघणार आहोत शॉर्ट नोट्स आणि स्पेलिंग्स आणि क्वेश्चन आन्सर्सचा. ओके, सो यू हॅव लर्नड इन चॅप्टर 1 दॅट प्लांट्स कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस बट ॲनिमल्स कॅनॉट. Animals get their food from plants either directly by eating plants or indirectly by eating animals that eat plants. Some animals eat both plants and animals. Recall that all organisms, including human, require food for growth, repair and functioning of the body. मग आता आपण हे ऑलरेडी फर्स्ट चॅप्टर जो होता न्यूट्रिशन इन प्लांट्स त्याच्यात बघितलं होतं की मेन जे फूड प्रोड्यूस करणारे कोण आहेत, प्लांट्स आहेत. सो प्लांट प्रोड्यूस फूड फ्रॉम फॉर देमसेल्स ॲज वेल एज फॉर अदर्स ऑल्सो. सो मग काही प्लांट्स आहेत ते म्हणजे काही ॲनिमल्स आहेत ते फक्त प्लांट्स खातात. जसं गोट आहे, गोट प्लांट खाते, आणि टायगर आहे तो टायगर गोटला खातो. सो काय आहे, अल्टिमेटली सगळे ॲनिमल्स कोणावरती डिपेंड करतात, फूडसाठी प्लांट्सवरती. हा पहिला पॉइंट आहे. सो त्यांनी फर्स्ट पॉइंट काय दिले की ऑल ॲनिमल्स डिपेंड्स ऑन प्लांट्स फॉर द फूड. सेकंड पॉइंट आहे काय आहे की फूडचा आपण यूज कशासाठी बघितला होता, तर ग्रोथ, रिपेअर आणि फंक्शनिंग ऑफ द बॉडी. काय यूज होता, ग्रोथ, रिपेअर आणि फंक्शनिंग ऑफ द बॉडी. सो ॲनिमल न्यूट्रिशन इन्क्लूड्स न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट, मोड ऑफ इनटेक ऑफ फूड अँड इट्स युटिलायझेशन इन बॉडी. सो आता हे आपण बघणार आहोत की आता कसं कसं काय काय न्यूट्रिशन रिक्वायरमेंट असतात ॲनिमल्सचा, ते कसं काय फूड घेतात आणि त्याचं युटिलायझेशन बॉडीमध्ये किती कसं केलं जातं. आता ह्याच्यामध्ये काय लिहिले, द यू हॅव स्टडीड इन क्लास वी फूड दॅट कन्सिस्ट ऑफ मेनी कंपोनंट्स. सो कुठले कंपोनंट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, फॅट्स, हे सगळे काय आहेत, फूडचे कंपोनंट आहेत. The component of food such as carbohydrates are complex substances. This complex substance cannot be utilized as such. So they are broken down into simpler substances. The breakdown of complex components of food into simpler substance is called as a digestion. मग आता डायजेशन काय आहे अशी शॉर्ट नोट विचारली तर ही छोटंसं डायग्राम दाखवायची. ही कॉम्प्लेक्स आहे म्हणजे काय, चेन ऑफ कॉम्प्लेक्स कंपोनंट आहे, त्याला सिंपल सबस्टन्स मध्ये ब्रेकडाऊन केलं की काय होतं, digestion. So what is a digestion? Digestion is a process of breaking down complex substance into simple substance. आणि त्याची ही डायग्राम दाखवायची. Different ways of taking food. The mode of taking food into the body varies in different organisms. Bees and hummingbirds suck the nectar of plants. Infants of human and many other animals feed on mother milk. Snake like pythons swallow the animals they prey upon. Some aquatic animals filter tiny food particles floating nearby and feed upon them. So प्रत्येक जे ॲनिमल्स असतात त्यांचा फूड इंटेक करायचा मोड काय आहे, डिफरंट डिफरंट आहे. काही जण फूड स्वॅलो करतात, काही जण फूड चावून खातात, काही जण फूड सक करतात, काही जण फूड घेतात. सो प्रत्येकाचं जे आहे ते मोड ऑफ इटिंग फूड जे आहे ते डिफरंट डिफरंट आहे. सो इथे हे टेबल दिलंय की व्हेरियस मोड्स ऑफ फीडिंग काय आहेत. सो स्नेल काय खाते, तर स्नेल प्लांट खाते, त्याचं मोड काय आहे, फिडिंगचं सक करून ती खाते. अँड शुगर किंवा फूड पार्टिकल खाते स्क्रॅपिंगने. इगल स्नेक खातो कॅप्चर आणि स्वॅलो करून. हमिंग बर्ड जे आहे ते हनी सक करतं किंवा इन्सेक्ट कॅप्चर करून खातं. मॉस्किटो ब्लड सक करतं, लाईस ब्लड सक करतं. बटरफ्लाय नेक्टर म्हणजेच हनी सक करतं फुलांमधनं. हाऊस फ्लाय शुगर किंवा कुठलं पण फूड पार्टिकलला सक करतं. तर हे व्हेरियस मोड्स ऑफ. तर ह्यांनी एक स्टारफिश बद्दल अमेझिंग फॅक्ट दिलाय काय की स्टारफिश असं तर आपल्याला दिसायला किती सॉफ्ट दिसतं, पण स्टारफिश फीड्स ऑन ॲनिमल्स कवर्ड बाय हार्ड शेल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे काय, सगळे जे सी मधले जे ॲनिमल्स आहेत, सी शेल्स वगैरे असतात, त्या शेल्सच्या आतमध्ये एक सॉफ्ट म्हणजे सॉफ्ट मासचा ॲनिमल असतो. तर हा काय करतो की आफ्टर ओपनिंग द शेल द starfish pops out stomach through its mouth to eat the soft animal inside the shells. म्हणजे काय, हा डायरेक्ट ह्याच्या स्टमकच ह्याचं बाहेर येतं आणि ते जाऊन त्या सॉफ्ट ॲनिमलला खातं आणि मग परत बॅक जातं. सो अमेझिंग. सो स्टारफिशचं स्टमक बाहेर येतं, त्या सॉफ्ट ॲनिमलला खातं त्या हार्ड शेल मधल्या आणि मग ते आत जातं आणि डायजेस्ट करतं. सो आता ह्युमन्स मध्ये डायजेशन कसं होतं, तर आपण जेवण जेवतो, वी टेकिंग फूड थ्रू माउथ, डायजेस्ट अँड युटिलाइज इट, अँड अनयुज्ड पार्ट ऑफ द फूड आर डेफिकेटेड. Have you ever wondered what happens to the food inside the body?
The food passes through a continuous canal which begins at the buccal cavity and ends at the anus. What is a buccal cavity? म्हणजे आपल्या माउथ मधून चालू होते. The canal can be divided into various compartments: the buccal cavity, food pipe or esophagus, stomach, small intestine, large intestine, ending in the rectum and the anus. It is not a very long path. These parts together form the alimentary canal or digestive tract. The food components gradually get digested as food travel through the various compartments. The inner wall of, आता हे पुढचं आपण बघूया, आधी ही डायग्राम बघूया. सो आपण फूड इथून घेतो, जेवण घेतो, मग टीथने काय होतं, टीथमुळे ते बारीक केलं जातं, त्याच्यामध्ये सलायवा मिक्स केला जातो टंग मधनं, टंग मध्ये सलायवल ग्लँड्स असतात, तो सलायवा मिक्स होतो, सलायवा मिक्स होऊन त्याचं पचन सुरू होतं. सो डायजेशन कधी चालू होतं, ऍज सून एज आपण फूड खायला सुरुवात करतो डायजेशन चालू होतं. मग ही अन्न नलिका आहे, याला इंग्लिशमध्ये इसोफॅगस किंवा फूड पाईप म्हणतात. फूड पाईप मधून जेवण इथे या स्टमक मध्ये आणलं जातं. इथे बाजूला आपलं लिव्हर आहे, वेगवेगळ्या इथे गल ब्लॅडर आहे, त्याच्यानंतर इथे इथे पॅनक्रियाज आहेत खाली, ह्याच्यातनं ह्या वेगवेगळे ज्या ग्लँड्स आहेत त्याच्यामधनं वेगवेगळे एन्झाइम्स बाहेर येतात, ज्याच्यामुळे आपलं जे फूड आहे ते डायजेस्ट व्हायला मदत होतं. मग स्टमक मध्ये फूड थोडं बारीक केलं जातं, मग त्याच्यानंतर ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पाठवलं जातं. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये त्याचं सगळं रस शोषला जातो, मग जे काही रिमेन्स आहेत ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये पाठवलं जातं. लार्ज इंटेस्टाईन मध्ये परत जे फायनल रिमेन्स आहेत ते डेफिकेट केले जातात. असं ही आपली पूर्ण जी ह्युमनची जी आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. ओके, तर मग आता त्याची आपल्याला डिटेल्स दिले आहेत. स्टमक अँड सो काय दिलंय, द इनर वॉल्स ऑफ द स्टमक अँड द स्मॉल इंटेस्टाईन and the various glands associated with the canal such as salivary glands, liver and the pancreas secrete digestive juices. The digestive juices convert complex substances of food into simpler ones. The digestive tract and the associated glands together constitute the digestive system. म्हणजे हा पूर्ण आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, स्टार्टिंग फ्रॉम माउथ टू एनस अलॉंग विथ हे व्हेरियस ग्लँड्स. मेन जे आहे, जे एन्झाइम्स कोण प्रोव्हाइड करतं डायजेशनसाठी, ग्लँड्स प्रोव्हाइड. सो आता पहिलं मग त्याच्यामधले आता वेगवेगळे पार्ट्स त्यांनी एक्सप्लेन केले. द माउथ अँड द बकल कॅव्हिटी. फूड इज टेकन इन टू द बॉडी थ्रू माउथ. द प्रोसेस ऑफ टेकिंग फूड इन टू द बॉडी इज कॉल्ड एज अ इंजेक्शन. म्हणजे आता इथून इंजेक्शन झालं, ही पहिली स्टेप झाली फूडची. We chew the food with the teeth and break it down mechanically into small pieces. Each tooth is rooted in a separate socket in the gums. Our teeth vary in appearance and perform different functions. Accordingly, they are given different names. मग आता हा पूर्ण आपला टीथचा सेट आहे. म्हणजे हे पुढे जे सगळ्यात पुढे दात असतात त्याला म्हणतात इन्सिजर, मग कनाइन्स, मग प्रीमोलार आणि मोलार. ओके, त्याच्यामध्ये आता त्यांनी इकडे एक फन फॅक्ट दिलंय की मिल्क टीथ आणि परमनंट टीथ. सो डू यू रिमेंबर अबाउट फॉलिंग ऑफ युअर टीथ सम years ago? The first set of teeth grows during infancy and they fall off at the age between 6 to 8 years. These are termed as milk teeth. The second set that replaces them are the permanent teeth. The permanent teeth may last throughout life or fall during old age or due to some dental diseases. म्हणून दातांची खूप लहानपणापासूनच काळजी घेणं जरुरी असतं, नाहीतर एकदा परमनंट टीथ पडले की ते काय परत येत नाही, रिजनरेट होत नाही. सो व्यवस्थित ओरल हायजीन मेंटेन करणं इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. काही खाल्लं तरी खळखळून चूळ भरणं, सकाळ संध्याकाळ ब्रश करणं, हे इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट थिंग. मग हा सेट ऑफ टीथ्स त्यांनी आपल्याला दिलाय. सो स्टार्टिंगला हे काय असतात, हे आहेत स्टार्टिंगला जे आहेत वरती आणि खालती त्याला म्हणतात इन्सिजर. नंतर जे शार्प पॉइंटिंग असतात त्याला म्हणतात कनाइन्स. नंतर हे प्रीमोलार्स असतात आणि मोलार्स असतात. मराठीमध्ये आहे ना, मराठी नाव तुमच्या लक्षात नाही राहणार, पण पट्टाशेचे दात, सुळे आणि छोटी दात, मोठी दाताची मराठीची नावं आहेत. आणि हे जे दात आहेत जे आपल्याला वरती दिसतात तेवढं त्याचं खाली रूट आहे. खालचं रूट जे आहे ते आपल्या जबड्यामध्ये त्यांनी जबड्याला पूर्ण घट्ट धरून ठेवलेलं असतं. ओके, मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी काही ऍक्टिव्हिटी दिली आहे की आता ह्याच्यामध्ये किती आपले कुठले कुठले टूथ आहेत, काय आहे. सो कुठलं टूथ काय काम करतं हे आपल्याला बघायचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये कटिंग आणि बायटिंग टीथ जे आहेत ते किती आहेत आपले.
सो हे टेबल त्यांनी दिलंय. तर कटिंग अँड बायटिंग टीथ म्हणजे जे फ्रंटचे टीथ आहे ते 1 2 3 4 म्हणजे इन्सिजर्स हे आहेत इन्सिजर. मग इन्सिजर किती असतात, लोअर जॉ अँड अप्पर जॉ 4 असतात. सो टोटल 8. पिअर्सिंग अँड टिअरिंग जे असतात हे कनाइन्स असतात. कनाइन्स जे आहेत ते पिअर्सिंग अँड टिअरिंग असतात. सो ते वरच्या जॉ मध्ये, सो हे कनाइन्स आहेत ते थोडे शार्प असतात, ते वरती खालती 2 असतात. सो 4 झाले. आणि चुईंग अँड ग्राइंडिंग कोण काम करतं, मोलार्स अँड प्रीमोलार्स. सो प्रीमोलार्स असतात 4 आणि सॉरी उलट, प्रीमोलार्स अँड मोलार्स मिळून 4 दोन्हीकडे 6 आणि 4 असतात. सो हे टोटल झाले 20. सो अशा प्रकारे आपले 32 दात असतात. टोटल 32 टीथ आपल्या टीथचा. आता ह्याने हा एक एक्सपेरिमेंट दिलाय. हा एक्सपेरिमेंट म्हणजे एकामध्ये नुसता बॉइल्ड राईस ठेवलाय आणि एकामध्ये काय केलंय की तो राईस जो आहे तो चू करून ठेवलाय म्हणजे आणि नंतर आयोडीन सोल्युशन टाकलं. तर जे आहे ते आयोडीन सोल्युशन मुळे, सो आपण बघितलं होतं आयोडीन जे आहे ते स्टार्च किंवा कार्बोहायड्रेटच्या प्रेझेन्स मध्ये ते ब्ल्यू ब्लॅक होतं. सो बॉइल्ड राईसला ते ब्ल्यू ब्लॅक झालं, पण इथे नाही झालं कारण ऑलरेडी कार्बोहायड्रेट जे आहे ते स्टार्चमुळे सलायवामुळे ऑलरेडी शुगर मध्ये ब्रेकडाऊन झाले. सो इथे कलर चेंज झाला नाही. पण हा खूप घाणेरडा एक्सपेरिमेंट आहे. ओके, सो कमिंग नेक्स्ट, द टंग इज अ फ्लेशी मस्क्युलर ऑर्गन. सो आपले टंग जी आहे ही एक मसल आहे. ओके, अटॅच टू द आणि आपण असं म्हणू शकतो की स्ट्रॉंगेस्ट मसल ऑफ द बॉडी जी आहे ती टंग आहे. इट इज अटॅच टू द back to the floor of the buccal cavity. It is free at the front and can be moved in all direction. You know the functions of tongue. We use our tongue for talking. Beside it mixes saliva with the food during chewing and help in swallowing food. We also taste food with our tongue as it has taste bud that detect different taste of food. So tongue चे काय काय यूज आहेत, टंग मुळे आपण बोलू शकतो. टंग जी आहे आपली ती ओरल जे आपला बक्कल कॅव्हिटी त्याच्यावरती प्रहार करते. आपण बोलतो तो आपल्या वरती चिकटते, बोलतो तेव्हा खाली चिकटते. सो त्याच्यामुळे आपण बोलू शकतो टंग मुळे. टंग वरती टेस्ट बर्ड्स असतात. सो टंग इज फुल ऑफ टेस्ट बर्ड. सो त्याच्यामुळे आपल्याला जे आपण जेवतो त्याची चव कळते. त्याच्यानंतर टंग काय करतं, इट मिक्सेस द सलायवा विथ द फूड. त्याच्यामुळे काय होतं की डायजेशन सुरू होतं आणि चुईंग अँड स्वॅलोइंगच्या फूड, इट हेल्प्स इन चुईंग अँड स्वॅलोइंग द फूड. सो काय काय टंगचे वेगवेगळे यूज इथे दिलेले आहेत. टंग वरती पण शॉर्ट नोट येऊ शकते. सो टंग काय आहे, फ्लेशी मस्क्युलर ऑर्गन. So it is free at the front and at the back attached to the back of the buccal cavity. It can be moved in all direction and functions kai, we use it for talking, we use it for digestion. It mixes saliva with the food. It helps in swallowing the food and it because of the tongue we can taste food because tongue has the taste bud. Okay, आता ह्याने इथे दिले स्वीट्स अँड टूथ डिके. म्हणजे टूथ डिके आपले, सो टूथ डिके कशामुळे होतो, आपण जर आपल्या तोंडामध्ये जे आहे ते गुड बॅक्टेरियाज पण असतात, पण जर आपण प्रत्येक खाण्यानंतर व्यवस्थित तोंड धुतलं नाही, चूळ भरली नाही, तर ते हार्मफुल बॅक्टेरिया क्रिएट होतात. का, कारण प्रत्येक जे आपलं खाणं आहे ते शुगरमध्ये ब्रेकडाऊन होत असतं. सो ते बॅक्टेरिया जे आहे ते शुगरवरती सर्व्हाइव्ह करतात. ओके, सो एकदा का ते दिस बॅक्टेरिया ब्रेक डाऊन द शुगर प्रेझेंट फ्रॉम द लेफ्ट ओव्हर फूड अँड रिलीज द ऍसिड. सो काय करतात की ते ऍसिड आणि ऍसिड ग्रॅज्युअली डॅमेज द टीथ. ऍसिडमुळे काय होतं, आपलं जे इनॅमल आहे ते इरोड व्हायला लागतं आणि टूथ डिके चालू होतो. So if it is not treated in time, it causes severe toothache and in extreme cases result in tooth loss. Chocolate, sweet, soft drink and other sugar products are the major culprits of the tooth decay. मग काय आहे, म्हणून हे आपण कमीत कमी खाल्लं पाहिजे. काय कमीत कमी खाल्लं पाहिजे, चॉकलेट, स्वीट, सॉफ्ट ड्रिंक्स अँड एनी शुगर प्रोडक्ट्स. आणि प्रत्येक खाण्यानंतर खळखळून चूळ भरली पाहिजे. Therefore, one should clean the teeth with a brush or datun and dental floss, a special strong thread which is moved between two teeth to take away trapped food particles at least twice a day and rinse the mouth after every meal. Also, one should not put dirty fingers or any unwashed object in the mouth. का, कारण ते तेवढे बॅक्टेरिया त्याच्यावरती ग्रो करतात. सो इथे त्यांनी टूथ डिकेचे पिक्चर दिलेत, कसं हळूहळू ते टूथ डिके होतो आणि मग आपल्याला
खूप पेनफुल त्याच्यामध्ये काय करायला लागतं, रूट कॅनलची प्रोसिजर आहे. आयदर रूट कॅनल करायला लागतं किंवा कम्प्लिटली तो दात रिमूव्ह करायला लागतो, विच इज व्हेरी पेनफुल प्रोसिजर. सो बेटर आहे की आधीच काळजी घ्या. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. Sometimes when you eat in hurry, talk or laugh while eating, you may cough, get hiccups or choking sensation. This happens when food particles enter the windpipe. The windpipe carries air from the nostrils to the lung and it runs adjacent to the food pipe, but inside the throat. Air and food share a common passage. Then how is food prevented from entering the windpipe? During the act of swallowing, a flap-like valve closes the passage of the windpipe and guides the food into the food pipe. By chance, food particles enter the windpipe, we feel choked, get hiccups or cough. ओके, सो जे इथे यांनी आपल्याला एसोफेगस दाखवलं होतं, तो जो आपला विंड पाईप आहे तो पण ह्याच्या पॅरललीच रन करतो, ह्याच्या बाजूलाच रन करतो. पण विंड पाईप काय कॅरी करतं, ऑक्सिजन म्हणजे एअर कॅरी करतं आणि ते लंग्स मध्ये जातं. आणि फूड पाईप काय करतं, फूड कॅरी करतं आणि ते स्टमक पर्यंत पोहोचवतो. सो जर चुकून माकून जर आपण खूप फास्ट खातो आहे किंवा हसलो काहीतरी किंवा बोललो जेवताना, तर चुकून कसं होऊ शकतं की तो विंड पाईप मध्ये जातो आणि मग विंड पाईप मध्ये गेल्यानंतर जोरदार ठसका लागतो. म्हणून जेवताना नेहमी पाणी घेऊन बसावं, कधी ठसका लागला तर लगेच पाणी प्यायला. आणि मग हे कसे होते प्रोसिजर त्यांनी सांगितले की कसं काय सेम ट्रॅक मधून जर एअर आणि फूड जात आहे तर हाऊ इट इज प्रिव्हेंटेड, देअर इज अ फ्लॅप. So when food is pushed to the food pipe, that flap closes the windpipe किंवा wall. फ्लॅप आहे किंवा वॉल आहे, तो जो आहे तो विंड पाईपला क्लोज करतो. सो दॅट इज वाय इट इज एन्श्योर दॅट फूड गोज थ्रू द फूड पाईप ओनली. सो आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे की prepare separate sample of sugar solution, common salt, lemon juice and juice of crushed neem leaf or bitter gourd. Blindfold one of your classmates and ask him to take out the tongue and keep it in straight and flat position. Use a clean toothpick to put the above samples one by one on different areas of tongue. Use a new toothpick for each sample. Ask the classmate which area of the tongue could detect the sweet, salty, sour and bitter substance. Now write down your observation and label figure 2.6. ओके, सो रिपीट द ऍक्टिव्हिटी विथ अदर क्लासमेट. सो फाईन. सो आता म्हणजेच काय की वेगवेगळे टेस्ट बर्ड्स कुठे असतात टंग वरती ते आपल्याला फाइंड करायचं. सो टंग वरती आपल्या हे जे एकदम स्टार्टिंगला इथे जो पॉइंट आहे म्हणजे स्टार्टिंगचं जे आहे तिथे आपल्याला नेहमी स्वीट टेस्ट लागते, इथे आपल्याला स्वीट टेस्ट मिळते. हे जे साइड आहे ह्या साइड्सना आपल्याला सॉल्टी लागतं, इथे सॉर लागतं आणि सगळ्यात एंड ऑफ द टंग मध्ये आपल्याला बिटर टेस्ट येते. ओके, सो शुगर सोल्युशनची टेस्ट कुठे लागेल, इथे स्टार्टिंगलाच लागेल. कॉमन सॉल्ट सोल्युशन इथे गेल्यानंतर सॉल्टची टेस्ट लागेल. लेमन ज्यूसची टेस्ट इकडे लागेल आणि बिटर गॉर्डची टेस्ट आहे ती ऍट द एंड ऑफ द टंग लागेल. मग आता फूड पाईप बद्दल बघूया. फूड पाईप किंवा इसोफेगस. द स्वॅलोड फूड पासेस इनटू द फूड पाईप और इसोफेगस. लुक मग आता फूड पाईप कुठून जातो, आपल्या नेक मधून छातीमधून आपल्या स्टमक पर्यंत येतो आणि असं फूड पास होतं. सो हे फूड आहे इसोफेगस मधून पास होऊन ते येते स्टमक मध्ये. ही मुवमेंट ऑफ फूड इनटू स्टमक आहे. सो आता फूड कसं जातं, हे जे पूर्ण एलिमेंटरी कॅनल आहे ह्याची मुवमेंट होत असते. सो हे फूड पाईप आहे त्याची मुवमेंट होते, त्याच्यामुळे फूड जे आहे ते पुढे पुढे सरकत जातं. सो फूड इज पुश डाउन बाय द मुवमेंट ऑफ द वॉल ऑफ द फूड पाईप. Actually, the movement takes place throughout the alimentary canal and pushes the food downward. At times, food is not accepted by our stomach and then we feel vomiting sensation. मग असं कधी होऊ शकतं जे आपल्याला बरं नाही आहे किंवा आपण जे काही खातोय ते काहीतरी एक्स्ट्रीम टेस्ट आहे किंवा ते चांगलं नाहीये तर स्टमक काय करतं, त्याला रिटर्न करतं, त्याला वॉमिटिंग म्हणतात. तर स्टमक बद्दल आपण माहिती घेऊ. द स्टमक इज अ थिक वॉल्ड बॅग. Its shape is like a flattened J and it is the widest part of the alimentary canal. It receives. आता हे स्टमक जे आहे ते असं आपण बोलू शकतो की असं मुठभरच असतं आपलं. म्हणून जे पहिलेचे लोक जे आहेत ना मुठभरच खायचे. आता आपण काय करतो, कारण स्टमक काय जेवढं आपण खाऊ तेवढं ते एक्सपांड होत जातं. त्याला म्हणजे स्टमकचा जो शेप आहे त्याच्या 50% एक्सपांड होण्याची स्टमकची कॅपॅसिटी असते. म्हणून आपण काय करतो, आपण म्हणजे इंडियन पद्धत आहे, इंडियन पद्धतीमध्ये आपण जेवताना जे
खाली बसून जेवतो त्याच्यामुळे काय होतं, मांडी घालून बसल्यामुळे स्टमक वरती प्रेशर येतं आणि ओव्हर इटिंग जे आहे ते अवॉइड होतं. त्याच्यामुळे मग नंतर आपल्याला असं एकदम पोटाला तडस लागल्यासारखं वाटत नाही. पण इन जनरल जेवताना एखाद 2 घास कमीच खायचे, कारण आपण काय खात राहणार तर ते स्टमक तर एक्सपांड होत राहतं, पण मग नंतर आपल्याला त्याचा त्रास होतो. सो द स्टमक काय सारखं आहे, बॅग सारखं आहे आणि ते वाइडेस्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल आहे. It receives food from the food pipe at one end and opens into small intestine at the other. So it is connected to food pipe as well as small intestine. The inner lining of the stomach secretes mucus, hydrochloric acid and digestive juices. म्हणजे काय काय आहे त्याच्यामध्ये, म्युकस आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, डायजेस्टिव्ह ज्युसेस आहे. The mucus protects the lining of the stomach. The acid kills many bacteria that enter along with the food and makes the medium in the stomach acidic and helps in the digestive juices to act. The digestive juices breaks down the proteins into simple substances. So आपण बघितलं की जे सलायवाने कार्बोहायड्रेटचं जे डायजेशन होतं ते सलायवरी ग्लँडनेच चालू केलं होतं, ते ऑलरेडी ब्रेकडाऊन झालं होतं शुगरमध्ये. पण प्रोटीन कुठे ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात झाली, प्रोटीन कुठे होतं, स्टमकमध्ये. स्टमक मध्ये काय काय सिक्रेट होतं, म्युकस सिक्रेट होतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड डायजेस्टिव्ह ज्युसेस. त्याच्यामध्ये म्युकस काय करतं, स्टमकला स्वतःला प्रोटेक्ट करतं इंटरनली, आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करतं, बॅक्टेरिया किल करतं आणि डायजेस्टिव्ह ज्युसेसना हेल्प करतं डायजेशनच्या कामामध्ये. मग आता स्टमक मधून झालं, स्टमक मधून पास होतं फूड स्मॉल इंटेस्टाईनला. द स्मॉल इंटेस्टाईन इज हायली कॉइल्ड अँड इज अबाउट 7.5 meters लॉंग. आता जे नावं आहेत स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन, ही नावं फसवी आहेत, कारण ऍक्च्युली आपलं स्मॉल इंटेस्टाईन सगळ्यात मोठं असतं आणि लार्ज इंटेस्टाईन छोटं असतं, पण नावं आहेत ती उलटी दिली आहेत. आता स्मॉल इंटेस्टाईन कसं असतं, कॉइल्ड स्ट्रक्चर असतं, म्हणजे जर त्या कॉइल्ड आपण उघडला ना तर 7.5 meter लॉंग चांगली त्याची ती लेंथ होईल. इट रिसिव्स सिक्रेशन्स फ्रॉम द लिव्हर अँड द पॅनक्रियास बिसाइड इट वॉल्स ऑल्सो सिक्रेट ज्युसेस. म्हणजे काय, आता हे जे स्मॉल इंटेस्टाईन होतं, आपण इथे ही डायग्राम बघितली, हे स्मॉल इंटेस्टाईन आहे, हे स्मॉल इंटेस्टाईन आहे. तर स्मॉल इंटेस्टाईनला या लिव्हर मधना या पॅनक्रियाज मधनं सगळीकडनं काय येतात, ज्यूसेस म्हणजे ज्यूस सिक्रेशन्स येतात, प्लस त्याचे स्वतःचे पण सिक्रेशन आहेत. आणि स्टमक मधून हे इथे डायरेक्ट स्टमक कनेक्ट झालं आहे स्मॉल इंटेस्टाईनला, तो स्टमक मधून फूड येत आहे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. ओके, आता स्टमक मध्ये प्रोटीन्स पचायला सुरुवात झाली होती, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होते आपण बघूया. आता पहिले लिव्हरचं सांगतात. लिव्हर इज अ रेडिश ब्राउन ग्लँड सिच्युएटेड इन द अपर पार्ट ऑफ द ॲब्डोमेन ऑन द राईट साइड. It is the largest gland in the body and it secretes the bile juice and it's stored in a sac called a gallbladder. So आपण आता इथे बघितलं तर हे आहे स्टमक, याच्या बाजूला लिव्हर आहे आणि लिव्हर मध्ये काय असतं, बाईल प्रोड्यूस होतं आणि ते बाईल कशामध्ये स्टोर होतं, गल ब्लॅडर मध्ये स्टोर होतं. आणि लिव्हर काय आहे, लार्जेस्ट ग्लँड आहे, त्याचा कलर कसा आहे, साधारण ब्राउनिश असतो. द बाईल प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डायजेशन ऑफ फॅट्स. म्हणजे बाईल कशासाठी रिक्वायर्ड आहे, फॅट्स कशातून मिळतात आपल्याला, आपण जे ऑइल खातो, घी खातो, मिल्क मध्ये, त्या सगळ्या गोष्टींचे जे फॅट्स असतात ते फॅट्स डायजेस्ट कशामुळे होतात, बाईलमुळे होतात. द पॅनक्रियाज इज अ लार्ज क्रीम कलर्ड ग्लँड लोकेटेड जस्ट बिलो द स्टमक. मग आता दाखवलं इथे पॅनक्रियाज कुठे आहे, हे पॅनक्रियाज आहे, हे क्रीम कलर आहे आणि डायरेक्टली स्टमकच्या बिलो आहे. आणि द pancreatic juice acts on a carbohydrates, fats and proteins and changes them into simpler forms. मग पॅनक्रियाटिक ज्युसेस काय करतं, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन सगळ्यांना काय करतं, त्यांना ब्रेकडाऊन करतं सिम्पल फॉर्म मध्ये. द पार्टली डायजेस्टेड फूड नाव रिचेस द लोअर पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन वेअर द इंटेस्टिनल ज्यूस completes the digestion of all components of the food. म्हणजे स्टार्टिंगला काय वापरलं जातं, बाईल वापरलं जातं, पॅनक्रियाटिक ज्युसेस वापरले जातात आणि फूड ब्रेकडाऊन केलं जातं ह्या स्मॉल इंटेस्टाईनच्या स्टार्टिंगला, आणि एंडिंगला काय होतं, त्याच्यामध्ये इंटेस्टिनल जे ज्युसेस असतात ते मिक्स केले जातात. सो इंटेस्टाइनल ज्युसेस जे आहेत ते कम्प्लीट डायजेशन ऑफ ऑल कंपोनेंट्स ऑफ द फूड. द कार्बोहायड्रेट्स गेट ब्रोकन इनटू सिंपल शुगर सच एज ग्लुकोज, फॅट्स इंटू फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल अँड प्रोटीन्स इंटू. सो डायजेशन जेव्हा होतं, कार्बोहायड्रेट्स काय होतात, ब्रेक्स डाऊन इंटू ग्लुकोज, फॅट्स इंटू फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल्स अँड प्रोटीन्स इंटू अमायनो ऍसिड. मग आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये डायजेशन बरोबर ऍब्सॉर्प्शन पण होतं.
The digested food can now pass into the blood vessel in the wall of the intestine. This process is called as absorption. म्हणजे काय असतं, ज्या फूड मधलं जे मेन इसेन्स आहे ते ऍब्सॉर्ब होतं इंटेस्टायनल वॉल मध्ये. The inner wall of the small intestine have thousands of finger like outgrowth. These are called villi. हे असं विलायची मुवमेंट होत असते. सिंग्युलर मध्ये आहे विलस. कॅन यू गेस व्हॉट द रोल ऑफ विलाय कुड बी इन द इंटेस्टाइन? The villi increase the surface area for absorption of the food. Each villus has a network of thin small blood vessel close to its surface. The surface of the villi absorb the digestive food materials. The absorbed substances are transported via the blood vessel to different organs of the body where they are used to build a complex substance such as proteins required by the body. This is called assimilation. म्हणजे काय, पहिले तर कॉम्प्लेक्सला ब्रेकडाऊन करतात सिंपल मध्ये, परत सिंपलला बिल्ड करतात कॉम्प्लेक्स मध्ये आणि मग ते बॉडी युटिलाइज करतं. सो या विलायमुळे काय होतं, सरफेस एरिया जो आहे तो इन्क्रीज होतो ऍब्सॉर्प्शन साठी. कारण विलायचं जे स्ट्रक्चर आहे असे 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 स्पाइक सारखं, त्याच्यामुळे जास्त सरफेस एरिया मिळतं आणि त्याच्यामधनं सगळं डायजेस्टेड फूड मटेरियल आहे ते ऍब्सॉर्ब होतं. ऍब्सॉर्ब होऊन कुठे जातं, ब्लड मध्ये जातं, ब्लड वेसलला दिलं जातं. आणि त्या ब्लड वेसल काय करतात, डिफरंट ऑर्गन्सला ते जे आहे ते मटेरियल कॅरी करतात. मग ते ऑर्गन्स कडे आलं आता मटेरियल, मग ते काय करतात, ते ऑर्गन्स काय करतात, परत त्याचं कॉम्प्लेक्स सबस्टन्स मध्ये कन्वर्ट करतात जे प्रोटीन्स आहे रिक्वायर्ड फॉर द बॉडी, आणि मग त्याला काय म्हणतात, ऍसिमिलेशन. सो ऍब्सॉर्प्शन मध्ये काय केलं जातं, ऍब्सॉर्प्शन मध्ये जे पहिले तर डायजेशन झालेले आहेत सिंपल फॉर्म, ते सिंपल फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब करून ब्लड वेसल मध्ये दिले जातात. आणि ब्लड वेसल मधून ऑर्गन्स काय करतं, त्याला ब्लड वेसल मधून परत त्याला फूड डायजेस्टेड फूडला घेऊन त्याला परत कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करतं जे बॉडीला रिक्वायर्ड आहे, त्याला म्हणतात ऍसिमिलेशन. ग्लुकोज breaks down with the help of oxygen into carbon dioxide and water and energy is released. The food that remains undigested and unabsorbed enters into large intestine. म्हणजे काय, आता सेल्स मध्ये ग्लुकोज जे आहे ते काय करतं, ब्रेकडाऊन विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन इनटू कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर आणि एनर्जी इज रिलीज. द फूड दॅट रिमेन्स अनडायजेस्टेड अँड अनअब्सॉर्ब्ड enters into the large intestine. So large intestine मध्ये आता काय होतं, large intestine is wider and shorter than small intestine. It is about 1.5 meter in length. Small intestine किती होतं, 7.5 meter होतं. Its function is to absorb water and some salts from the undigested food material. The remaining waste process into the rectum and remains there as semi-solid feces. The fecal matter is removed through the anus from time to time. This is called as a इजेशन. म्हणजे आता हे स्मॉल इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन परत लार्ज इंटेस्टाईनला कनेक्टेड असतं. आता सगळं काही त्याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन मध्ये डायजेशन झालं, ऍब्सॉर्प्शन झालं आणि सगळं ब्लड वेसल मध्ये सगळे जे ज्युसेस आहेत, मेन जे फूडचं क्रक्स आहे ते एकदा काय ऍब्सॉर्ब झालं की लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतं. लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय होतं, लार्ज इंटेस्टाईनच्या पॅसेज मध्ये मूव्ह होईपर्यंत त्याच्यातलं वॉटर आणि सॉल्ट जे आहे ते सगळे शोषून घेतले जातात आणि मग अगदी जे मॅटर राहतं ते या रेक्टम मध्ये राहतं, रेक्टम मध्ये सेमी सॉलिड फॉर्म मध्ये, आणि मग इथून ऍनस मधनं त्याचं इजेशन होतं. म्हणजे काय, पोट आता साफ झालं, सगळे जे काही फूड आहे ते निघून गेलं, त्याला म्हणतात इजेशन. ओके, म्हणजे प्रोसेस ऑफ डायजेशन कधी चालू झाली होती, इंजेक्शन पासून चालू झाली, मग ती इथे आली, स्टमक मध्ये डायजेशन सुरू झालं, डायजेशन नंतर इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्प्शन ऍसिमिलेशन व्हायला लागलं, मग इथे जे आहे ते रिमेनिंग सगळे ऍब्सॉर्प्शन व्हायला लागलं आणि नंतर इथून इजेशन झालं. अशी ही कम्प्लीट झाली डायजेशनची प्रोसेस. सो डायजेशन इन अ ग्रास इटिंग अॅनिमल. मग आता हे ह्युमन मध्ये डायजेशन झालं. ह्युमन काय काय खातात, प्लांट्स बेस्ड फूड खातात किंवा अॅनिमल बेस्ड फूड खातात, डेअरी प्रोडक्ट्स खातो आपण. आता जे फक्त ग्रास इटिंग अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये कसं होतं, so have you observed cows, buffaloes and other grass eating animals chewing continuously even when they are not eating? Actually they quickly swallow the grass and store it in a part of the stomach called as the rumen. काय म्हणतात, त्यांचा स्टमक जे आहे त्यांना पार्ट असतात त्याला म्हणतात रुमेन. त्याच्या आधी आपण हा आणि हे आपलं राहिले वाचायचं ते वाचूया. So the stomach आहे, the working of the stomach was discovered by a strange accident. In 1822, a man named Alexis Saint Martin was badly hit by a shotgun. The bullet had seriously damaged the chest wall and made a hole
in his stomach. He was brought to an American army doctor, William Beaumont. The doctor saved the patient, but he could not close the hole properly and left it bandaged. Beaumont took it as a great opportunity to see the inside of the stomach through the hole. He made some wonderful observation. Beaumont found that the stomach was churning food. म्हणजे आपला मिक्सर कसा असं 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 फिरतं, तसं जे स्टमक असतं ते एकदा स्टमक मध्ये फूड आलं की तर अशी 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 फिरायची प्रोसेस होते आणि त्याच्यामुळे ते डायजेशन होतं. म्हणजे फूड मोठं असतं, मिक्सरमध्ये काय होतं, मिक्सरमध्ये फूड ब्रेकडाऊन होतं स्मॉलर स्मॉलर, तसे स्टमकच्या या मुवमेंटमुळे काय होतं, फूड ते ब्रेकडाऊन होतं. सो Beaumont so its wall secreted a fluid which could digest the food. He also observed that the end of the stomach opens into the intestine only after the digestion of the food inside the stomach is completed. म्हणजे जो ही जे स्टमक आणि इंटेस्टाईनचं जे कनेक्शन आहे ते तोपर्यंत क्लोज राहतं जोपर्यंत डायजेशन स्टमक मध्ये कम्प्लीट होत नाही. एकदा का कम्प्लीट झालं तरच ते ओपन होतं. बेटा याने कितीही सांगितलं ना तरी पण जे इंडियन वेदाज आहे, वेदाज आयुर्वेदा, आपल्याकडे हे ऑलरेडी सगळं नॉलेज होतं की स्टमक आहे, स्टमक मध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत. हे वेस्टला हे नॉलेज नंतर गेलं आणि मग ते सांगतात की हे आम्हाला पहिले कळलं, पण विच इज नॉट द फॅक्ट. ओके. Next, what is diarrhea? Sometimes you may have experienced the need to pass watery stool frequently. This condition is known as a diarrhea. So, passing watery stool is diarrhea. It may be caused by an infection, food poisoning, or indigestion. It is very common in India, particularly among stool म्हणजे जे आपण पास करतो, स्टूल पास करतो. स्टूल म्हणजेच फिकल मॅटर, म्हणजेच काय, इजेशन जे आपण करतो तर ते कधी कधी वॉटरी असतं. का बरं? कधी पाण्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा आपण जे जेवण जेवलो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, जेवण खूप शिळं होतं किंवा ते काही ऍसिडिक होतं. दिस इज बिकॉज ऑफ द एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर अँड सॉरी. So it is very common in India and particularly among children. Under severe condition, it can be fatal because it excessive loss of water and salts from the body. Diarrhea should not be neglected. Even before a doctor is consulted, the patient should be given plenty of boiled and cold water with a pinch of salt and sugar dissolved in it. This is called as a oral रिहायड्रेशन सोल्युशन और ORS. किंवा आपण ग्लुकोज घेऊ शकतो किंवा इलेक्ट्रोल पावडर घेऊ शकतो. जेव्हा डायरिया होतो तेव्हा पाण्यातून भरपूर पाणी पिणं आणि वॉटरी म्हणजे भरपूर खात राहणं, पण तेव्हा खायला पण मन करत नाही, तर म्हणजे साधे साधे आयटम्स, खिचडी, दाल खिचडी किंवा तांदळाची पेज, असे साधे आयटम्स खायचे जे ब्रेकडाऊन करायला सोपे आहेत, त्याला म्हणतात डायरिया. तर आधी आपण बघत होतो की ग्रास इटिंगचं कसं काय डायजेशन होतं. सो ते पार्शली डायजेस्टेड अँड इट इज कॉल्ड एज अ कर्ड, बट लेटर द कर्ड रिटर्न्स टू द माउथ इन स्मॉल लम्स अँड द एनिमल्स चू इट. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ रुमिनेशन अँड दिस एनिमल्स आर कॉल्ड एज अ रुमिनंट्स. म्हणजे काय, ह्यांच्या स्टमकला जे आहे ते पार्ट्स असतात. सो ते पटापट सगळं खाऊन घेतात आणि ते एका पोर्शन मध्ये ठेवून देतात स्टमकच्या, आणि मग तिकडनं हळूहळू पोर्शन मध्ये त्यांना परत जेव्हा ते बसलेले असतात तेव्हा ते फूड आहे ते परत येतं त्यांच्या तोंडात, ते चावतात मग ते डायजेस्ट करतात, मग ते परत पाठवतात. असं त्यांची डायजेशन असते. द ग्रास इज रिच इन सेल्युलोज, अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स. इन रुमिनंट्स लाईक कॅटल, डिअर, बॅक्टेरिया प्रेझेंट इन द रुमेन helps in digestion of the cellulose. Many animals including humans cannot digest cellulose. आपल्या ह्युमन मध्ये काय होतं, सेल्युलोज जे आहे ते असं वॉल्स मध्ये आपल्या म्हणजे बॉडीवरती असं हे होत राहतं, म्हणून आपण जाड होऊ शकतो, पोट वाढतं, हातावरती लम्स येतात. तर ते सेल्युलोज जे आहे ते आपल्या बॉडी वॉल्स मध्ये डिपॉझिट होतं. सो आपण सेल्युलोज डायजेस्ट करू शकत नाही. Animals like horses, rabbit have a large sac-like structure called cecum between the esophagus and the small intestine. The cellulose of the food is digested here by the action of certain bacteria which are not present in human. So आता कॅटल्स मध्ये काय होतं, कॅटलला काय म्हणतात, रुमिनंट्स. त्यांचं स्टमक मध्ये ते काय करतात, ते स्टोअर करतात. तेच हॉर्स आणि रॅबिट्स मध्ये काय होतं, कॅकम असतं, त्या कॅकम मध्ये फूड डायजेस्ट होतं. So far you have learnt about animals which possess the digestive system, but there are many small organisms which do not have a mouth and a digestive system. Then how do they acquire and digest food? In the section below you will learn another interesting way of food intake. So आता feeding and digestion in amoeba. Amoeba काय असतं, amoeba is the smallest form of a kind of bacteria, or like ते आपल्याला डायरेक्ट डोळ्याने दिसत पण नाही, सूक्ष्मदर्शी खाली मायक्रोस्कोप खाली बघायला लागतं. So amoeba is a microscopic single-celled organism found in a pond water. Amoeba has a cell membrane,
म्हणजे अमिबाला काही डेफिनेट शेप नसतो. अमिबाची डायग्राम सांगितली तर कसं पण डायग्राम काढायची. तर त्याच्यामध्ये ह्याला काय, त्याला न्यूक्लियस आहे, ह्याच्यामध्ये हे फूड पार्टिकल कसे इंजेस्ट होतं हे दाखवलंय. त्याला स्युडोपोडियम हे त्याचं आउटर वॉल आहे आणि हे वेस्ट इथून कसं जातं हे दाखवलं आहे. So amoeba has a cell membrane, a rounded and dense nucleus and many small bubble-like vacuoles. So हे vacuoles आहेत त्याच्यामध्ये. In its cytoplasm, amoeba constantly changes its shape and position. It pushes out one or more finger-like projection. म्हणजे असे finger-like projection येतात. याला म्हणतात pseudopodia. सॉरी, हे pseudopodia outer layer ने finger-like projection आहे. आणि ऑर फॉल्स फिट फॉर मुवमेंट अँड कॅप्चर द फूड. म्हणजे अमिबा असे असं मुवमेंट होत असते आणि त्याचा शेप पण बदलत असतो आणि हे सुडोपोडिया क्रिएट करून ते फूड पार्टिकल इंटेक्ट करतं. अमिबा फीड्स ऑन सम मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. वेन इट सेन्सेस फूड इट पुशेस आउट सुडोपोडिया अराउंड द फूड पार्टिकल अँड एनगल्फ्स इट. सो आपल्याला विचारलं होतं की प्रत्येक टाईपचे अॅनिमल कसं वेगवेगळ्या टाईपने फूड घेतात. तर अमिबा काय करतं, एनगल्फ करतो. द फूड बिकम्स ट्रॅप्ड इन अ फूड वॅक्युअल. Digestive juices are secreted into the food vacuole. They act on the food and break it down into simpler substance. Gradually, the digested food is absorbed. The absorbed substance are used for growth, maintenance, and multiplication. So हे सेम आहे, ग्रोथ, मेंटेनन्स, मल्टिप्लिकेशन साठी सगळे प्राणी जे आहेत ते फूड यूज करतात. द अनडायजेस्टेड रेसिड्यू ऑफ द फूड इज एक्सपेल आउटसाइड ऑफ द वॅक्युल. म्हणजे या फूड वॅक्युल मधून ते एक्सपेल केले जातं. द बेसिक प्रोसेस ऑफ डायजेशन ऑफ फूड अँड रिलीज ऑफ एनर्जी is the same in all animals. In a later chapter, you will learn about the transport of food absorbed by the intestine to the various part of the body. ह्याच्यामध्ये ह्यांनी हे इम्पॉर्टंट स्पेलिंग्स दिले जे आपल्याला करायला पाहिजेत. मी फक्त वाचून दाखवते एकदा. ऍब्सॉर्प्शन, अमिनो ऍसिड्स, अमिबा, ऍसिमिलेशन, बाइल, बकल कॅव्हिटी, कनाइन, सेल्युलोज, डायजेशन, इजेशन, फॅटी ऍसिड, फूड वॅक्युअल, गॉल ब्लॅडर किंवा गल ब्लॅडर पण म्हणतात, ग्लिसरॉल, इन्सिजर, इंजेशन, लिव्हर, मिल्क टीथ, मोलार, परमनंट टीथ, एसोफॅगस, पॅनक्रियाज, प्रीमोलार, शुडोपोडिया, रुमेन, रुमिनंट, रुमिनेशन, सलायव्हरी ग्लँड्स, विलाई आणि सलायवा. सो आपण हे नेहमी बघतो की स्पेलिंग्स कुठल्याही धड्याचे पार्ट केले की स्पेलिंग्स वरनच आपल्याला तो धडा पूर्ण ऍक्च्युली कळत असतो. त्याचे पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला लक्षात राहतात. सो ऍब्सॉर्प्शन काय होतं, ऍब्सॉर्प्शन होत होतं इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे फूड मधना जे इम्पॉर्टंट आयटम्स आहेत ते ऍब्सॉर्ब होत होते. अमिनो ऍसिड काय, प्रोटीनला जेव्हा सिम्प्लिफाय होतं तेव्हा अमिनो ऍसिड क्रिएट होतं. अमिबा हा स्मॉल अगदी सिंगल सेल मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे. तो कसा फूड पचवतो ते आपण बघितलं. ऍसिमिलेशन काय होतं, म्हणजे जे सिम्प्लिफाईड फूड असतं ते ब्लड मधून जेव्हा ऑर्गनला प्रोव्हाइड केलं जातं तेव्हा ऑर्गन त्याला परत कन्वर्ट करून यूज करतो, त्याला म्हणतात ऍसिमिलेशन. बाईल म्हणजे काय, बाईल कुठे प्रोड्यूस होतं, लिव्हर मध्ये. बाईल मुळे काय पचतं, फॅट्स पचायला मदत होतं. बकल कॅव्हिटी म्हणजे हे स्टार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. कनाइन्स मीन्स कनाइन त्यामुळे काय होतं, टिअर केलं जातं. सेल्युलोज काय आहे, सो सेल्युलोज ॲनिमल्स कॅन डायजेस्ट सेल्युलोज, ह्युमन्स कॅनॉट डायजेस्ट सेल्युलोज. डायजेशन इज अ प्रोसेस ऑफ converting complex food item into the simple food item. Egestion is काय, means throwing out the waste out of the body is egestion. Fatty acid काय आहे, फॅट्स कन्वर्ट होतात फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल मध्ये. फूड वॅक्युल काय आहे, ते अमिबा मध्ये असतं. अमिबा फूड पार्टिकलला फूड वॅक्युल मध्ये ट्रॅप करतो आणि त्याला पचवतो. गॉल ब्लॅडर काय आहे, लिव्हर मधनं जे बाईल ज्यूस सिक्रेट होतं ते सेव्ह कुठे केलं जातं, गॉल ब्लॅडर मध्ये. ग्लिसरॉल काय आहे, फॅट्स आर ब्रोकन डाऊन इनटू ग्लिसरॉल अँड फॅटी ऍसिड. इन्सिजर काय आहे, आपल्या फ्रंटचे जे टीथ आहेत जे फूडला आपल्याला फूडला कट करायला, ब्रेकडाऊन करायला मदत म्हणतात, त्याला म्हणतात इन्सिजर. इंजेक्शन म्हणजे काय, फूड तोंडात घेणं, त्याला म्हणतात इंजेक्शन. लिव्हर हा सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड आहे बॉडी मधला आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिव्हर बेसिकली काय करतं, शरीरातले सगळे टॉक्झिन्स बाहेर टाकायचं काम करतं. ॲज वेल एज ते बाईल प्रोड्यूस करतं ज्याच्यामुळे फॅट्स पचतात. मिल्क टीथ म्हणजे काय, प्रत्येक माणसामध्ये 2 सेट ऑफ टीथ असतात. मिल्क टीथ असतात जे टेम्पररी असतात, लहान वयात पडून जातात, मग परमनंट टीथ येतात. मोलार म्हणजे काय, मोलार म्हणजे दाढा जे शेवटी असतात, प्रीमोलार आणि मोलार, विच हेल्प्स इन क्रशिंग द फूड्स. परमनंट टीथ आता आपण बघितलं. इसोफॅगस म्हणजेच काय, फूड पाईप, ज्याच्या मुवमेंट्समुळे फूड पुढे पुढे ढकललं जातं स्टमक मध्ये. पॅनक्रियाज काय आहे, पॅनक्रियाज मध्ये पॅनक्रियाटिक ज्युसेस असतात.
पॅनक्रियास स्टमकच्या खाली असतं. प्रीमोलार काय आहे, मोलार प्रीमोलार बघितलं. शुडोपोडिया म्हणजे काय, शुडोपोडिया हे अमिबा क्रिएट करतं फॉल्स फिट मुवमेंट, त्याच्यामुळे ते फूड इनटेक करतं. रुमेन काय आहे, रुमेन कोणामध्ये असतं, गाई म्हशी याच्यामध्ये रुमेन असतं, म्हणजे एक कंपार्टमेंट आहे जिकडे ते आपलं फूड स्टोअर करून ठेवतात. त्यांना रुमिनंट का म्हणतात, कारण ते एकाच वेळेला फूड डायजेस्ट नाही करत, पार्ट्स मध्ये डायजेस्ट करत जातात. जेव्हा ते खात नसतात ते आपण चू करत राहतात, म्हणून त्यांना रुमिनंट म्हणतात आणि या प्रोसेसला रुमिनेशन म्हणतात. सलायव्हरी ग्लँड ही आपली पहिली ग्लँड आहे जिकडे आपल्या फूडचं डायजेशन सुरू होतं. विलाय आहेत स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, विलाय असतात ज्याच्यामुळे ऍब्सॉर्प्शन जे आहे ते इंटेस्टाईन मध्ये फटाफट होतं. सलायवामध्ये कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन सुरू होतं. आता हे जे प्रत्येक ह्याच्या खाली जे पॉइंट्स दिलेले असतात ते नेहमी नीट वाचायचे. बऱ्याच वेळा जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते ह्याच्यातूनच आहेत. Animal nutrition includes nutrient requirement, mode of intake of food and its utilization in the body. मग nutrient requirement, mode of intake and utilization in the body. The human digestive system consists of alimentary canal and secretory glands. It consists of buccal cavity, esophagus, stomach, small intestine, large intestine ending in rectum and anus. The main digestive gland which secrete digestive juices are salivary glands, liver, pancreas. The stomach wall and the wall of the small intestine also secrete the digestive juices. So हे पूर्ण क्रक्स आहे या चॅप्टरचं. The modes of feeding vary in different organisms. Nutrition is a complex process involving ingestion, digestion, absorption, assimilation, egestion. So न्यूट्रिशन मध्ये काय होतं, 5 प्रोसेस होतात. सो 5 प्रोसेस कुठे होतात ते आपण बघितले. इंजेक्शन आपण या डायग्राम थ्रू बघितलं होतं. सो इथून इंजेक्शन चालू होतं, इंजेक्शन आलं आतमध्ये, इथे डायजेशन चालू होतं, मग स्टमक मध्ये इंटेस्टाईन मध्ये जेव्हा होतं तिथे ऍब्सॉर्प्शन चालू होतं, ऍब्सॉर्प्शन मधून इथे इथेच एंडला ऍसिमिलेशन होतं, परत इथे ऍब्सॉर्प्शन होतं आणि इथे इजेक्शन होतं. ही आपली पूर्ण डायजेस्टिव्ह प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे डायजेशन ऑफ द कार्बोहायड्रेट्स लाईक स्टार्च बिगिंग इन द बकल कॅव्हिटी इटसेल्फ, म्हणजे बाय सलायवा. द डायजेशन ऑफ प्रोटीन स्टार्ट्स इन द स्टमक, bile secreted from the liver and pancreatic juice from the pancreas and the digestive juice from the intestinal wall complete the digestion of all the components of food in the small intestine. म्हणजे काय काय, salivary gland सलायवा सिक्रेट करतं जे ग्लुकोज पाचन करतं. स्टमक मध्ये प्रोटीनचं डायजेशन चालू होतं. इंटेस्टाईन मध्ये काय काय येतं, बाईल येतं, पॅनक्रियाटिक ज्युसेस येतात आणि स्वतः इंटेस्टाईनचे पण ज्युसेस येतात जे बाकीच्या सगळ्या फूड आयटमचं जे आहे ते डायजेशन करायला सुरुवात करतं. Okay, the digested food is absorbed in the blood vessel from the small intestine. The absorbed substance are transported to different parts of the body. Water and some salts are absorbed from the undigested food in the large intestine. The undigested and unabsorbed residues are expelled out of the body as feces through the anus. The grazing animals like cows, buffaloes and deer are known as the ruminants. They quickly ingest, swallow their leafy food and store it in the rumen. Later the food returns to the mouth and the animal chews it peacefully. Amoeba ingests its food with the help of its false feet or pseudopodia. The food is digested in the full vacuole. So हे पूर्ण धड्याचे शॉर्ट मध्ये त्यांनी सगळं सांगितलंय. तर अशा प्रकारे आपला हा डायजेशन इन द ॲनिमल्स न्यूट्रिशन इन द ॲनिमल हा चॅप्टर कम्प्लीट झाला आहे. तुम्हाला जर आमचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल, आमचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या एज्युकेशनमध्ये तुम्हाला हेल्प करत असतील तर नक्की आमच्या व्हिडिओजना लाईक करा आणि ते दुसऱ्यांबरोबर शेअर पण करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण याचे शॉर्ट नोट्स बघू, ॲज वेल ॲज आपण ह्याचे क्वेश्चन आन्सर्स आपण कसे लिहिणार आहोत ते पण आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.